वाया जाणार नाही. काय काय वायाला जात नाही यादी आहे का? तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून भगवंताचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं त्या नामामध्ये सामर्थ्य. गेली 8 वर्ष आम्ही नामावरती श्रद्धा ठेवतो, आम्ही संतांवरती श्रद्धा ठेवतो. सज्जन हो, तुम्ही जर संतांवरती संप्रदायावरती जर श्रद्धा ठेवत असाल तर नक्की तुमचा उद्धार आहे. गुरुजी, बऱ्याच बसणाऱ्या लोकांना असं वाटतं की आमचा परमार्थ वायाला जाईल. पण मी एक मुद्दा सांगेन, तुमचं एवढं प्रेम आहे वारकरी संप्रदायावर, तुमची श्रद्धा या गायनावर, या मृदंगावर, ज्ञानोबावर, तुकोबावर, दादा हे कुणालाही लाभत नाही. तुळस तिथंच फुलते जिथं पाणी असतं, आणि साधू संत त्यांनाच आवडतात ज्यांच्या मायबापाची पाठीमागची पुण्याई असते. तेव्हा तर संप्रदाय आवडतो लोक. माझ्या दादानं दगडानं प्रेम केलं ज्ञानोबावर. आज भिंतीचं सुद्धा देऊळ आहे. भिंत दगडाची असते. सजीव आहे का निर्जीव आहे? बोला सुरलीकर, भिंत सजीव आहे का निर्जीव? बोलतात ना तुमच्याकडं, तुम्ही सजीव आहात ना, मग बोला ना, भिंत सजीव असते का निर्जीव? अरे सजीव आहात ना तुम्ही? हा, भिंत सजीव का निर्जीव? निर्जीव. दगड सजीव का निर्जीव? निर्जीव. पण दगडानं प्रेम केलं ज्ञानोबावर. आज भिंतीचं मंदिर आहे. मंदिराला भिंती असतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे, पण भिंतीचंच मंदिर आहे का? संपर्कात आली ना भिंत माऊलीच्या. नेवासाला कधी गेला तर खांबाचं मंदिर आहे. मंदिराला खांबा असतात हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. खांबाशिवाय मंदिरच उभा राहत नाही. पण प्रेम केलं खांबानं माऊलीवर. आज जसं ज्ञानोबाचं मंदिर आहे आळंदीत, तसं नेवासाला खांबाचं मंदिर आहे. प्रेम केलं रेड्यानं माऊलीवर. रेडा किती वेडा. तो जर रस्त्यानं गाडी चालवत असला ना, तर तो पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो. कोण? रेडा. इंडिकेटर लावत नाही वळताना. कोण? सारखा कट मारत चालतो. कोण? त्याला जर स्प्लेंडर गाडी घेऊन दिली ना बापानं, तर दोन्ही आरशे काढून फेकून देतो. कोण? सारखा मोबाईल मध्ये बोट घालत बसलेला असतो तो. कोण? कधीच कीर्तनाला येत नाही तो. कोण? सप्ता बसला वर्गणी देत नाही तो. कोण? रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरतो ना आपल्या अंगणात नेऊन ओततो. कोण? त्याचं जर रान डांबरीच्या कडेला असलं तर उसाचं कांड डांबरीत खवतंय ते. कोण? एवढा वेडा रेडा. पण संपर्कात आला एकदाच माऊलीच्या. काय गंमत असेल महाराज. रेड्यानं प्रेम केलंय ज्ञानोबावर. रेड्यानं प्रेम केलं ज्ञानोबावर. रेड्यानं. आज रेड्याचं सुद्धा देऊळ आहे. काय विशेष असेल. साधूवर प्रेम करून जर सामान्य गोष्टी एवढ्या मोठ्या होतात, आपण तर भजन करणारी माणसं आहोत. महाराष्ट्रासारखं राज्य नाही, भारतासारखा देश नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाहीत, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि लक्षात राहू द्या, या मानवी जीवना इतका पवित्र नरदेह पुन्हा नाही. निवृत्ती दादानंतर प्रवृत्ती नाही, ज्ञानदेवानंतर ज्ञान नाही, मुक्ताबाईनंतर घोय ज्ञान नाही, सोपानानंतर एकांत नाही, सावता महाराजांनंतर शेती नाही, तुकोबानंतर वैराग्य नाही, नाथबाबानंतर शांती नाही, नामदेव महाराजानंतर प्रेम नाही, जनाबाईनंतर परत भक्ती नाही, माशानंतर पोहणं नाही, गरुडानंतर भरारी नाही, कोकिळेनंतर गाणं नाही, मोरानंतर नाचणं नाही, आणि या सुंदर नरदेहानंतर पुन्हा माणसाचा जन्म डबल. हा एकदाच आहे. आणि म्हणून नाथबाबाच म्हणलेत एकदा. अरे हा बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या? ऐकताना मी अभंगात प्रवेश केलाय. मला असं वाटतं गळ्यातल्या सोन्याच्या साखळीचा अनुभव तुम्हाला आहे. कडीला कडी जर बसली तरच आजचा अभंग कळेल. फार गोड अभंग आहे. जया परमार्थाची चाड. हा अभंग इतका गोड आहे ना, या अभंगाच्या प्रत्येक शब्दाभोवती पूर्ण अभंग फिरतो. तुम्ही लक्ष दिलं तर कळेल. जया परमार्थाची चाड, तेने सांडावे लिगाड. जया परमार्थाची चाड, दरोणी भजनासी चाड. जया परमार्थाची चाड, नित्यने माधरी. जया परमार्थाची चाड, त्यानं सांडी मांडी परते टाकी. जया परमार्थाची चाड, त्यानं वासुदेव नाम घोकी. जया परमार्थाची चाड, त्यानं नाम स्मरता आदरे. फायदा मोक्ष येईल सुखी. इतका सुंदर अभंग आहे. ही आचारसंहिता आहे. चाड म्हणजे जिज्ञासा, चाड म्हणजे आवड, चाड म्हणजे तळमळ. माझी तळमळ आहे म्हणून मी कीर्तनाला उभा आहे. ह्यांची तळमळ आहे म्हणून हे मृदंग वाजवतात.
तुमची तळमळ आहे म्हणून तर कामधंदे सोडून सगळे आलात नाही तर काहीतरी तळमळ आहे ना. मग जया परमार्थाची चाड त्यानं नाम घ्यावं रामकृष्ण वासुदेवा. जया परमार्थाची चाड दरी हा चिदृढ भावा. जया परमार्थाची चाड आणि काचा हे वादुरी करी आदरे. ज्याला वाटतं आपला परमार्थ चांगला व्हावा, जया परमार्थाची चाड त्यानं घाली संतासे आसनी. त्यानं पूजा करी काया वाचा म्हणी. एका जनार्दनी जाणी इच्छिले ती पुरवी. ही साखळी पूर्ण करताना मला इथं फुल स्टॉप लागला. बरं कोणता? घाली संतासे आसनी. लोक म्हणली संताशाच पायावर डोकं का टेकवावं. आपल्या भारतात कालिदास नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची मुलगी होती, तिचं नाव मधुबाला होतं. कालिदासाची पोरगी. कालिदासाची मुलगी होती एवढी सुंदर की 32 लक्षणानं युक्त होती. प्रत्येक माणसाच्या ठिकाणी 32 लक्षण आहेत. किती लक्षणं? 32. आणि नाक नाही त्याने वाया. 32 लक्षणानं जी माणसं युक्त असतात ती माणसं सगळ्या जगाला आवडतात. त्या 32 लक्षणातली काही का होईना लक्षणं थोडीफार आपल्यात असतात. आता तुमच्या ऐकायची लक्षणं चांगली आहेत म्हणून मी सांगतो. 32 लक्षण. त्यातलं पहिलं लक्षण, पायाचे अंगठे हे निमुळत्या आकाराचे असतात. पायाच्या अंगठ्याचा नख गुलाबी रंगाचा असतो. त्या अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा, माझं सांगून तरी होऊ द्या ना, तुम्ही तर आताच पाहायला लागेल. पायाच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट अंगठ्यापेक्षा थोडं किंचित लांब असतं. ही 32 लक्षणातली काही लक्षण आहेत. पायाचे गोठे असे गुलाबी रंगाचे गोलाकार असतात. आपल्या कांद्याच्या पोत्यात आपण जसं थैली भरताना खाली घालतो की नाही चिंगड्या, तशा आकाराच्या. पायाच्या पिंढऱ्या ह्या अशा निमुळत्या आकाराच्या असाव्यात. उभा राहिल्यानंतर गुडघे एकमेकाला चिकटू नयेत. पोट असं मध्ये आत गेलेलं असावं. 32 लक्षणातली काही लक्षण आहेत. आपलं पोट मध्ये असं आत गेलेलं असावं बरं का चोपदार. हात खाली सोडल्यानंतर गुडघ्याच्या खाली पोचावेत, त्याला आजान बाहू म्हणतात. 32 लक्षणातली काही लक्षण आहेत. कपाळ भव्य असावं. दात तांदळाच्या दाण्यासारखे एकसारखे असावेत, निमुळत्या आकाराचे. उस्मान भाईच्या दुकानाच्या फळ्या उसकटल्यावानी नसावेत. काना असे मोठे असावेत. कानाचे चोबे मोठे असावेत, ते लांब असावेत. ऐकताय ना? कान मोठे असावेत, डोळे बारीक असावेत, नजर सूक्ष्म असावी. आपल्या हाताचं मधलं बोट आणि मनगटाच्या शेजारून आलेली रेष ही थेट शेवटच्या बोटापर्यंत, त्या मधल्या बोटापर्यंत थेट गेलेली असावी, रेल्वे लाईन सारखी. आता नका ना पाहू. बाया म्हणतील बरं झालं बाबा आला, काय का होईना आपल्यात आहे. मधली रेष अशी शेवटच्या बोटापर्यंत थेट गेलेली असावी, म्हणजे त्याला लोकांचं लुबाडलेलं धन पचतं. ही 32 लक्षण आहेत. त्यातली काही लक्षणं सांगितली. 32 लक्षणानं युक्त पोरगी. मी सांगतो तुम्हाला, ऐका, फार गोड सांगायचंय. समोर आली, ऐकताय ना? मी घाली संतासे आसने सांगणार आहे. वारकऱ्याच्या पायावरती तिनं डोकं टेकवलं आणि एका माणसानं त्या पोरीकडं निहाळायला सुरुवात केली. एकटक पाहू लागला, वाकड्या नजरेनं पाहू लागला. त्याच्या नजरेमध्ये काम होता. एक लक्षात ठेवा, माणसानं आयुष्यात नाही माळ घातली तरी चालल, नाही तो पंढरीला गेला तरी चालल, पण त्यानं सदैव परस्त्रीला आई म्हणून पाहिलं पाहिजे. बस देव त्याच्या दारात येतो. छत्रपती शिवाजी महाराज राजा झाले. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ना, ते या ताकदीवर. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण काली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी काली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना, तो जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला. हा इतिहास आहे आमचा. तो मनुष्य वाकड्या नजरेनं पाहत होता मधुबालेकडं. कालिदासाची पोरगी आहे ती, 32 लक्षणानं युक्त आहे. राग आला तिला. संस्कार युती पोर. अरे पूर्वी सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळतात. ती तेव्हाची पोर होती, ती का आताची पोर होती का पप्पा?
तुम्ही टेन्शन घेऊ नका माझ्या लग्नाचं. त्याने इंस्टाग्रामला मेन्शन केलंय. झाला काय? ऐका ऐका, 32 लक्षणानं युक्त असणाऱ्या पुरीच्या लक्षात आलं, वाकड्या नजरेनं पाहतो. तुम्हाला देवाने एक गुण जास्त दिला, तुम्हाला नजर ओळखता येते. तुम्हाला देवानं एक गुण जास्त दिलाय, तुम्हाला नजर ओळखता येते. असं रागानं पाहू लागली पोर. त्यानं गुलाबाचं फुल फेकलं पोरीकडं. पोरीला बरं नाही वाटलं, राग आला. पोरगी म्हणली, अरे दुसऱ्या, तू जर तिसऱ्याच्या अपेक्षेनं माझ्याकडे आला असला तर मी 5ची 6वी आहे. मला 9वी आणून दिले काय, आणि 10वी घेऊन माझ्याच बापाच्या घरी पाणी वाहिलं काय, किंवा 12व्या सारखा तरफडला तरी मी तुझी होणार नाही. पाया पड संतांच्या. त्यानं डोकं खाजवायला सुरू केलं. तू काय म्हणली कळलंच नाही त्याला. ती काय म्हणली, अरे दुसऱ्या, तू जर तिसऱ्याच्या अपेक्षेनं माझ्याकडे आला असला तर मी 5ची 6वी आहे. मला 9वी आणून दिले काय, किंवा 11वी घेऊन माझ्या बापाच्या घरी पाणी वाहिले काय, किंवा 12व्या सारखा तरपडला तरी मी तुझी नाही होणार. निघ. त्यानं डोकंच खाजवलं. म्हणली काय तेच कळलं. मग मेंढगाव होता मेंढ्या राखणारा, त्याला विचारलं, काय हो काय? भोज राजाच्या पदरी कालिदासन, कालिदासाची पोरगी मला काहीतरी म्हणाली. काय म्हणली? काय म्हणली ते कळलं नाही, पण शेवटचंच कळलं, चल निघ. बरं, त्याच्या आधी काय म्हणली ते आहे का लक्षात? आहे ना. काय काय म्हणली? ती असं म्हणाली, अरे दुसऱ्या, तू जर तिसऱ्याच्या अपेक्षेनं आला असला तर मी 5ची 6वी. मला 9वी आणून दिले काय, किंवा 11वे दिले काय, घेऊन पाणी वाहिलं काय, किंवा 12व्या सारखा तर पडला तरी मी तुझी नाही होणार. हे ऐकून त्यालाही आकडे आले. मग एका संताकडे गेले. ते हे काय म्हणले हो? मग साधूने विचारलं, किती आकडे सांगितले? दुसरा आकडा सांगितला, तिसरा सांगितला, 5वा सांगितला, 6वा सांगितला, 9वा सांगितला, 11वा सांगितला, 12वा सांगितला. 7 आकडे सांगितले, पण नाही कळलं आकड्यात. दुसरा आकडा कळाला, हा. तिसरा कळाला, 5वा कळाला, 6वा कळाला, 9वा कळाला, 11वा कळाला, 12वा कळाला, पण त्या आकड्याच्या पाठीमागं काय म्हणाले तेच नाही कळालं. मग ते महाराज म्हणले, अरे तुम्हाला तर ती लय काय काय म्हणाली, तुम्हाला अजून नाही कळालं. काय म्हणाली? ती म्हणली, अरे दुसऱ्या, हा ते मलाही कळलं, सांगा ना अर्थ. मग तो साधू सांगू लागला. आपल्या मराठी कॅलेंडरमध्ये राशी लिहिलेल्या दिसतात. समोर माझ्या खूप राशीची माणसं आहेत. आपण सगळे वेगवेगळ्या राशीचे आहोत. त्यातली दुसऱ्या क्रमांकाची रास आहे वृषभ. आणि वृषभ या शब्दाचा मराठीत अर्थ होतो बैल. काय अर्थ होतो? बैल. ती पोरगी त्याला म्हणाली होती, अरे दुसऱ्या, मन माझ्याकडे बघून. ती पोरगी म्हणली, अरे दुसऱ्या म्हणजे अरे. आता मराठी कॅलेंडर मधली दुसरी रास कळाली. तिसरी कोणती हो? मिथुन. तू जर संयोगाच्या अपेक्षेनं माझ्याकडे पाहत असतील तर मी 5ची 6वी आहे. 5वी रास कोणती? सिंह. आणि 6वी रास कन्या. अरे मी सिंहाची कन्या आहे. आणि सिंहाच्या पोरीचं लग्न कुठं बैला बरं होत असतं का? मी 5ची 6वी म्हणजे सिंहाची कन्या आहे. मला 9वे जरी आणून दिले, धन धनू पैसा माझ्याच बापाला, किंवा 11वे घेऊन पाणी वाहिलंस, 11वी रास आहे कुंभ, मटका घेऊन, डेरा घेऊन, कुंभ घेऊन माझ्याच बापाच्या घरी पाणी वाहिलं, किंवा 12व्या सारखा तर पडला, 12वी रास आहे मीन, माशासारखा तर पडला तरी मी तुझी होणार नाही. चल निघ. आणि वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकू. अशा पुरी होते आपल्या महाराष्ट्रात. अशी दुनिया होती आपल्या संप्रदायात. हे सगळं संपलं आता. तो म्हणे मी पाया टेकवणार नाही, ते डोकं टेकवणार नाही पायावर. मग त्याला सांगितलं, बाबा रे, मेल्यानंतर त्या कवटीला कोणीही विचारत नाही. कोण विचारतं कवटीला? उलट हरणाच्या कवटीला किंमत आहे 10-5 रुपये, हत्तीच्या डोक्याला किंमत आहे 10-5 रुपये. आता शेळीचं आणि बोकडाचं काय सांगावं तुम्हाला? सगळ्याला अनुभव आहे. ऐकताय ना? पण तुम्ही असं कधी ऐकलं का? जा रे गावात, काय माणसाची कवटी घेऊन ये. माणसाच्या कवटीला काडीमोल किंमत आहे, घेतच नाही कुणी. मला असं वाटतं, जिवंतपणी ज्या माणसाच्या, मेल्यानंतर ज्या माणसाच्या कवटीला किंमत नसते, त्या कवटीनं जिवंतपणी अहंकार बाळगण्यात काय मजा. खाली संतासे आसनी,
हे मी सांगत नाही. धन्य हे मस्तक सर्वांगा शोभले. आपलं मस्तक तेव्हा शोभून दिसतं जेव्हा ते वारकऱ्याच्या पायावरती असतं. ऐकताय ना तुम्ही? आणि म्हणून आपलं मस्तक संतांच्या चरणी टेकावं. घाली संतासी आसनी पूजा करी काया वाचा मनी. हे का सांगता महाराज? जया परमार्थाची चाड तेने सांडावेली गाड. म्हणून एका जनार्दनी जाणे फायदा इच्छिले ते पुरवी. विठ्ठल विठ्ठल चाड म्हणजे तळमळ, चाड म्हणजे जिज्ञासा, चाड म्हणजे अभिवृत्ती. माणसाला चाड असावी, शेतीची चाड असावी, व्यवसायाची चाड असावी, परमार्थाची चाड असावी. माणसाला जर चाड नसेल तर त्याची भक्ती सुद्धा शून्य आहे. ही चाड नाथबाबांच्या आयुष्यात दिसून येते. जया परमार्थाची चाड. परमार्थाला आडवे येणाऱ्या 4 गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीचं नाव आहे अज्ञान, दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे अविश्वास, तिसऱ्या गोष्टीचं नाव आहे काम आणि क्रोध. या 3 गोष्टी परमार्थाला आडवे येतात. आणि चौथी एक गोष्ट आहे महत्वाची. कोणती? अभिवृत्ती. नसते चाड लोकाला. पहिली गोष्ट आडवी येणारी संप्रदायात, त्या गोष्टीचं नाव आहे अज्ञान. बऱ्याच जणाला अज्ञान आहे. त्याला नाही कळत देव, त्याला नाही कळत संत, त्याला नाही कळत तीर्थक्षेत्र, त्याला नाही कळत साधना, त्याला नाही कळत ग्रंथ. चाड नाही त्याला. परमार्थाला आडवी येणारी दुसरी गोष्ट आहे, त्या दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे अविश्वास. बऱ्याच जणांचा देवावर संप्रदायावर विश्वास नाही. 3 लोकांवर माणसं इच्छा नसतानाही विश्वास ठेवतात. 3 गोष्टींवर माणसानं अजिबात विश्वास ठेवू नये आणि 3 गोष्टींवर माणसानं डोळे झाकून विश्वास ठेवावा. पहिली गोष्ट आहे, 3 गोष्टी आहेत अशा की ज्याच्यावर इच्छा नसताना लोक विश्वास ठेवतात. आचार्यावर, ड्रायव्हरवर आणि न्हाव्यावर. त्याची इच्छा नसते पण नरडीवरच वस्तारा असतो. डोळे झाका, मग ते पाणी मारतो तोंडावर. गळ्यावर वस्तारा ठेवतो भाऊसाहेब. इच्छा नसते पण डोळे झाकून विश्वास ठेवावा लागतो. कोणावर? हा. 2 आचार्यावर. ढाब्यात जेवतात लोक. शंभड्या बाया, पारोसाचारी, मिसरीच्या पिचकाऱ्या. तिला मसाला पापड आणायला लावलं, तिला शेंबुडा आला, तिनं पापडावर चोळला, चव देऊन खाल्ला नवरा बायकोनं. काय सुंदर आहे स्वयंपाक म्हणे. आणि 3 ड्रायव्हर. तो कुठं नेईल हे आपल्याला माहित नसतं पण इच्छा नसताना विश्वास ठेवतो. 3 गोष्टींवरती विश्वास ठेवायचाच नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे, माफी मागून बोलतो मी, राजकुलातली माणसं. 2 नदीवर आणि 3 क्षमा करा पण बाई माणसावर. ती तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, नसलेलं भांडण आणते. म्हणजे तुम्ही मोकळ्या मनाचे आहात असं मला म्हणायचंय. हा, तुमच्या मनात काही राहत नाही. पण 3 गोष्टींवर माणसानं डोळे झाकून विश्वास ठेवावा. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीचं नाव आहे संत. भगवंत जर मिळवूनच घ्यायचा असेल, देवच जर पाहिजे असेल, तर मला असं वाटतं देवापेक्षा या जगापेक्षा सगळ्यात जास्त विश्वास पाहिजे तो संतांच्या पायावर. का पाहिजे? तेच आपलं हित करतात. संतांशिवाय डोळे झाकून विश्वास ठेवा संतांवर. लोक म्हणतात संत गरीब आहेत. नामदेव महाराज पंढरपुरात होते. दररोज चंद्रभागेच्या किनारी जावं, भजन करावं. नामदेव महाराजांची एकुलती एक शिष्या, तिचं नाव जनाबाई. तिने दररोज भजन करावं. काय गंमत असेल महाराज, नामदेव महाराज जनाबाईचे गुरु आहेत. जनाबाई नामदेव महाराजाची शिष्य आहे. गुरुला जेव्हा देवाची आठवण यायची ना, तेव्हा गुरुला देवळात जावं लागायचं. आणि शिष्याला देवाची आठवण आली तर देवच जनाबाईच्या घरी यायचा. काय विशेष असेल? कोण संतांच्या पायावर विश्वास ठेवून चांगलं होत नाही. परिसा भागवताची बायको एक दिवशी घरी आली. नामदेव महाराजाचं घर पडलेलं होतं. छपराचं घर, कुडामेडीचं.
नामदेव महाराज घरीच नव्हते. गोनाई राजाई घरात होत्या. राजाई, काय गरिबी वाईट असते. माझ्या प्रारब्धानं मला अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधी. खरी संसारिक स्त्री असते ना, तिची मैत्रीण कितीही श्रीमंत असली तरी तिला कधी हेवा वाटत नाही. खरा माणूस कोण माहिती आहे? आपला भाऊ जर श्रीमंत झाला, आपला भाऊ कोट्याधीश झाला आणि समजा चुकून आपण गरीब राहिलो, तर मागं राहिलेल्या भावाला पुढे गेलेल्या भावाबद्दल वाईट नाही कधी वाटलं पाहिजे. त्यानं म्हणलं पाहिजे, अरे माझा भाऊ आहे तो, माझ्याच बापाचं रक्त जर कोट्याधीश झालंय ना, माझ्याच बापाचं रक्त जर लखोपती झालं तर अभिमान वाटायला पाहिजे. अलीकडे हे दिसत नाही घराघरात. सख्या भावाला सख्या भावाची प्रगती आवडत नाही. नामदेव महाराजांची बायको म्हणाली, तुझं तुला, माझं मला, चांगलं आहे माझं. बसा. पाणी आणले, फुटलेल्या तांब्यामध्ये पाणी दिले. परिसा भागवताची बायको म्हणाली, एक सांगू का, काय आपल्या मैत्रीचा उपयोग तरी काय, एकमेकाच्या मदतीला पडत नसो आपण तरी. मग काय करता, पदराच्या गाठीत बांधून आणला होता परीस, एवढा खडा. नामदेव महाराजाच्या बायकोच्या हातावर दिला, हा घ्या, असं करा, मी जाते. बरोबर 5 वाजता येते संध्याकाळी, दिवस मावळ्या. तुम्ही पाहिजे तेवढं सोनं करून घ्या, लोखंडाला लावा, सोनं होईल. निघून गेली. गेल्यापासून राजायला काम लागलं. अख्खा वाडाच तिनं सोन्याचा करून टाकला. नामदेव महाराज घरी आले. राजाई, अगं घर कुणाचं आहे? आपलंच आहे. माझ्या मैत्रिणीनं मला परीस दिलाय. माझी मैत्रीण म्हणाली, गरिबी दूर कर. हे चालणार नाही मला राजाई. आणि इकडं परीस. कटेवरी हात नाही ज्या देवाचे, निघे तया ते दरुषी. आपला पांडुरंग परमात्मा समर्थ आहे, कोणाची भीक नको आपल्याला. याला निष्ठावंत म्हणा. सज्जन हो, तुकोबरांचं एक प्रमाण आहे, पतिव्रते जैसा ब्रदार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. खरा भक्त पांडुरंगा वाचून कधी कोणाला भजत नाही. नवरा प्रमाण आहे. घरातली नाती गोती आराळ तराळ आहेत. एका बाईचं नवऱ्याबरोबर भांडण झालं, सोमादादा. म्हणजे सगळ्याच्याच भांडतात, कंसात आपली नावं लिहिली तरी काय अडचण नाही. ती भांडली, तिनं पिशवी भरली बॅग दाबू दाबून. गुरुजी तिनं अशी चेन लावली, बॅग घेतली, लेकरू धरलं बोटाला आणि वडतच चालवलं फरफटात. चल मामाच्या घराला चालली. सगळे आडवे यायचे, शेजारचे पाजारचे. थांबा ताई, नका जाऊ. थांबवणाच ती. स्टँडवर गेली सुरलीच्या. आहे का स्टँड तुम्हाला? असेल ना, ठेपा चौक तरी असेल ना. हां, एस टी येते ना तिथं, कधीतरी येत असेल ना चुकून, टमटम वडाप काहीतरी. तिथं जाऊन थांबली. येईनाच. मग दीर गेला. वहिनी, अहो लग्न आहे माझं 15 दिवसावर, चला ना. येत नाही म्हणलं ना तुम्हाला भाऊजी. दिरासारखे भावासारखे आहात म्हणून आदर करते तुमचा. चला, निघा, येणार नाही. माझं नवऱ्याचं भांडण आहे, निघा बरं. माघारी आलं. मग ननंद गेली. वहिनी चल ना, तू तर मरायचीच वाट बघते टिटवे. माझ्या मरणावर टपली येत नसते आता मी, बस इथंच कायमची. मग सासरा गेला. सुनबाई चांगल्या घरातले होता आपण. मामनजी, तुमच्या धोत्राचा आणि टोपीचा आदर करते बरं, येणार नाही मी. तोही माघारी आला. मग नवरा गेला. शेवट तो बोलला नाही तिच्याबरोबर. ती फुगलेली आणि हाही फुगलेला. पूर्वी भाकऱ्या फुगायच्या, आता भाकऱ्या थापणाऱ्या फुगून बसतात. मग मोटरसायकल घेऊन गेला स्प्लेंडर. बायकोच्या पुढं गाडी उभा केली. बोलला नाही, फक्त बघितलं तिच्याकडं. कीर्तनाला आले नवरा बायको. माझ्या नवरा प्रमाण आहे, बाकीचे आराळ तराळ आहेत. तसा आपला देव प्रमाण आहे. राजाई, का घेतलं लोकाचं? आपण मैत्रीनं दिलं. इकडं रागानं परीस घेतला. मला आवडणार नाही हे. कुणी दिलेली भीक नाही घ्यायची. चंद्रभागेत नेऊन फेकला परीस. पायात डोळ्यात पाणी आलं त्या राजाईच्या. अहो मालक, तुमचा राग परवडला नाही. काय उत्तर देऊ आता माझ्या मैत्रिणीला? आणि तेवढ्यात ती बाई आली. आमचा परीस द्या. मागितला माझ्या नवऱ्यानं. नामदेव महाराज म्हणले, भांडण न पेटलेलं बरं, चल माझ्या बरोबर देतो. चंद्रभागेत नेलं तिला.
पूर्वी चंद्रभागेमध्ये पाणी जास्त होतं, कमरे इतक्या पाण्यामध्ये उतरली, बुडी दिली आणि ओंजळभर वाळू हातावर घेतली, बारकी बारकी दगड छोटी छोटी. राजाई काय त्या बाईला म्हणाव तुझा परीस ओळखून घेऊन जा. ती म्हणली हे तर सगळे दगडन काय उचलाव, उचल आणि लाव लोखंडाला, बघ सोनं होतं का. त्या बाईनं एक एक दगड घेतला, लोखंडाला लावला, सगळेच परीस होते महाराज. मी सांगू तुम्हाला, परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होईल यात काय नवलंय. परिसाच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होईल यात काय नवलंय. साधूचा दगडाला स्पर्श झाला तर दगडाचा सुद्धा परीस बनवण्याचं सामर्थ्य त्या संतांमध्ये आणि साधूमध्ये. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवा, नाही जात वायाला आहे. विश्वास ठेवावा संतावर. जनाबाई पहाटे पहाटे दळायला बसायचे. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके, ओव्या गावो कौतुके तुये रे विठ्ठला. पंढरपुरातल्या पांडुरंगाच्या कानावर जायचं. काकड्याला लोक आलेले असायची पहाटे. पूर्वी पहाटे काकडा असायचा. तुम्हाला माहिती आहे काकडा कसला असतो. महिला किती असतात काकड्याला, हात वर करा बरं. एकही नसते, तुम्ही एकट्याच असता. बिचारीच फक्त स्वर्गात जाणारा, बाकी सगळे त्यांच्या नंतर जाणार असं मला म्हणायचं. पहाट होती, 4 वाजता बाया बापड्या उठायच्या पूर्वी. आता आपल्याला उठून हिटरचं बटन टाकावं लागतं. मंदिर असायचं गावात, आजही आहे. त्याच्यावरती स्पीकर असायचं, शिखर असायचं शिखर, त्याच्यावरती भोंगे असायचे. आणि पहाटेच्या वेळेला भूपाळीचे सूर कानावर यायचे. गावात कुठंतरी एखादा फोन असायचा, टी व्ही नसायचा, पण ते कॅसेट असायचं. कॅसेट, त्याला रीळ असायची. आता नाही राहिलं. नंतर CD आल्या, DVD आल्या, मेमरी कार्ड आलं. आता तर आयफोनचा जमाना आला. किती सुंदर होतं जगणं. 3.5 रुपये हाजरी होती पुरुषांना, बायांना 2 रुपये हाजरी होती, तरी बिचारा समाधानी होत्या. 1 ग्रॅमन जीवाला आराम. आता ओझ्यानं वाकल्या तरी नवऱ्यावर तोंड टाकतात. इतकं सुंदर होतं. मला आठवतं अजून आमचं बालपण. आता फक्त ते दिवाळी असली ना मगच वाटतं पहाट वगैरे तेवढ्या पुरतं. उठा उठा, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळीच असायची रोज. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. घन श्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला. उठिलव करी वनमाळी, उदया जळी सूर्य आला. घनश्याम सुंदरा श्रीधरा. असं गोड गीत लागायचं. आपलं लेकरू डोळे चोळत चोळत उठायचं. म्हातारं जागं व्हायचं. पहाटे पहाटे म्हाताऱ्याच्या खाकारण्याचा आवाज यायचा अख्ख्या वस्तीवर. कुई कुई मोठ वाजायची. गाणं बदलायचं आणि दुसरं गाणं लागायचं. उठी रे नंद किशोरा, अरुणोदय झाला. जागेची म्हाताऱ्याला. सासवाशी जाडजुड असायची. पहिल्यांदा सुनबाईच्या खोलीत जायची. उठ, हे शिकवलं का तुझ्या बापानं तुला. वाकळ अंगावरची ओढायची. बिचारी थरथरी कापायची. सासूकडे पाहून सुनबाई लट 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 कापायची. आता उलट झालं. आता सासूला बघून सुनबाईला भीती नाही वाटत, सुनाला बघून सासूला थंड वाजून येत. आता उलट झालं गुरुजी सगळं. खरं सांगतो, नवऱ्याला घाबरायच्या बाया, आता उलट झालं. हा बरोबर आहे. असू द्या बाई पण भारी देवा. पूर्वी गड्यांचा आवाज होता, आता बायांचा आवाज आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही जर रेल्वे स्टेशनला जाल ना, त्याच्यामध्ये सुद्धा टोन ऐकायला येते. ती गड्याच्या आवाजातली नाही, बाईचा आवाज आहे. तिथं विमानात जा तुम्ही, तिथं पुरुष नाहीत, हवाई सुंदरी आहेत. आवाज सुद्धा बायांचाच आहे. एखाद्याला फोन लावा आणि फोन नाही लागू द्या,
ज्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात ती व्यक्ती सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहे, हे सुद्धा बाई सांगते. गड्याचा जमानाच नाही राहिला आता, सगळीकडे तिचाच जमाना आहे. ऐका ऐका, पहाट व्हायची, थरथर कापायची बिचारी, तिकडं गाणं बदलायचं. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी विठ्ठला, मीच खरा अपराधी. सह्याद्रीचा जमाना होता, त्या सह्याद्रीच्या जमान्यात अँटेना होता. दर रविवारी 4 तिचा पिक्चर होता. मुंग्या यायच्या 2 तास तर आपटण्यातच निघून जायचे, अँटेना हलवण्यात 2 तास संपायचे. दर शुक्रवारी रात्री 10 ते 12 हिंदी पिक्चर होता. गुरुजी, चोरू चोरून बघायला परवानगी नव्हती. इंडिया पाकिस्तानची जर मॅच असेल तर चौकामध्ये ऐका पडदा लावला जायचा, त्याच्यावरती मॅच पाहायचे, लोक आनंद साजरा करायचे. आता काय नाही, कीर्तनात IPL बघत बसतात गायक वादक सुद्धा. नाही तुम्ही नाही, दुसरे सांगतो मी. काय सुंदर जमाना होता, काळ किती गोड होता. लहान मुलांसाठी शक्तिमान नावाची मालिका होती, त्यांचं पुन्हा प्रमोशन झालं शकालाका बूम बूम मध्ये. पाया बापण्यासाठी जय गंगा मैया होती, कमळातनं बाहेर यायची गंगा मैयाची. जय गंगा मैया, जय गंगा मैया, किती मालिका प्रसिद्ध होती. जे दुसऱ्याचं बांध पोकरतं त्याच्यासाठी CID सुराग होता, होते का नाही. हे संध्याकाळ झाली की गाणं लागायचं. ही काळी आई, इतक्या जोरात नव्हतं लागत. ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची माती, आमची माती आमची माणस, आमची माती आमची माणस, हो आमची माती आमची माणस. लेकरू जर घरी आलं ना तर दप्तर खांद्यावर घ्यायचं आणि उड्या मारत यायचं, असं टुनूटून उड्या मारायचं. आता काय नाही, तेच लेकरू टुकुमुकू बघतोय चांगला, बस होतं का नाही. या गाण्याचं प्रमोशन झालं आणि पुन्हा गाणं आलं. चल र सरजा, चल र राजा, बिगी 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 डौला डौला, गाव मोठं वरचं गाणं. हे पण बदललं, पुन्हा गाणं. माझ्या बैलाचं वशिंड जशी महादेवाची पिंड, माझ्या बैलाची हो पाठ जसं चंद्रभागेचं काठ, माझ्या बैलाची शेपटी दुःख दारिद्र्य जोडपी, या दुनियेची दौलत न्यारी ही जोडी. बस. आणि लोक त्या दादा कोंडकेला नाव ठेवतात. अरे त्याची गाणी आहे का, ह्यात काय वाईट आहे. हे गाणं दादा कोंडके साहेबाचं आहे, किती सुंदर बोलले ते. हेही गाणं गेलं आणि गाणं आलं. जीवा शिवाची बैल जोड, आता नवीन ट्रेंड आला, पाटलाचा बैल गाणं. सुंदर काळ होता. गरीबाच्या बाया नाचायच्या, श्रीमंत माणसं वाड्यावर बोलवून मजा घ्यायची. आता श्रीमंताच्या मोठ्याच्या बाया रील स्टार झाल्या, इंस्टाग्रामला व्हिडिओ बनवायला लागल्या, आणि गरीबाची पोरं 599चा रिचार्ज टाकून मजा घेत बसायला लागली. जाऊ दे पुढे, कुशाल गाऊन घालती बिचारी, ओढणी घेती आणि रील्स बनवते. आमच्या पप्पानं गणपती एवढ्या पुढे मांडव, नवऱ्याला विलाज नाही, टुकुमुकू बघतोय चांगला. सुंदर गाणं होतं, गीत होतं, सगळं निघून गेलं. मायबाबू सगळं संपलं. आबिर गुलाल उधळी तरंग, नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग, नाता घरी नाच माझा सखा पांडुरंग, पांडुरंग. आबिर गुलाल, आबिर गुलाल, आबिर. हे तिन्ही सांजेला असायचं. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्या चांदण्याला भुकेला चकोर, जन्मभाव पांडुरंग, चंद्रभाव पांडुरंग, मन करा थोर.
पाणी येते भुरू. राहिले संस्कार. पायातलं पैंजण निघून गेलं. गोप आलाय. त्यात 2 घुंगरं घालते आमची दिदी. माझ्या बहिण्यानो, घुंगरं घालणारा महाराष्ट्र नाही हा. खानदानी पोरीनं पायामध्ये घुंगरू घालू नये. नाचणाऱ्या पाटणीचा महाराष्ट्र नाही माझा. भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचा आपला महाराष्ट्र, याची जाणीव असावी तुम्हाला. काय जमाना होता महाराज. मुठभर फॉलोअर्स वाढण्याकरता बेंब्यान कमरा दाखवायची फॅशन आली महाराष्ट्रात. एखाद्या पोरीने जर अकाउंट काढलं आणि कमी कपड्यात व्हिडिओ जर टाकला ना तिनं, तर तिला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. बघितल्याशिवाय आहेत का? आमचा पकवाजा मेला पकवाज वाजू वाजून. फॉलो सुद्धा कोणी करत नाही. चांगल्याच्या मागे जा. नको तिथं डोकं नाही का, नको तिथं नका लावू डोकं. ऐका सज्जन हो, माझी विनंती आहे तुम्हाला, चांगल्याच्या पाठीमागं गेलं पाहिजे. का बरं? परमार्थाला आडवे येतात 3 गोष्टी सांगितल्या: अज्ञान, अविश्वास, अश्रद्धा. आता एक टोकाची गोष्ट सांगतो, आडवी येते. कोणती गोष्ट? काम आणि क्रोध. या गोष्टीवरती विजय मिळवला एकानं. त्यांचं नाव आहे भगवान श्री दत्तात्रेय. त्यांनी चोपदाराचं रूप घेतलं. कुठे गेले चोपदार? इथे या ना. असं बस, असे चोपदार होते ते. नाथ महाराजाच्या घरी आला. नाथ बाबा, कामावरून क्रोधावर तुम्ही विजय मिळवला. नाथ महाराज 1 किलो साखर वाटायची. महाराजांच्या लक्षात आलं, हा समाज तसा सुधारणार नाही. त्यांच्यात जावं लागेल, त्यांच्यात मिसळावं लागेल. लोकाला समजावून सांगू लागले, बाबा रे, कुणाच्याही घरी अडका, पण काम देवाच्या नावाच्या घरी अडकू नका. आपण काय मारुती थोडी नव्हतं. हनुमंताला विचारलं होतं मैयानं, सीता मैयानं, सांग बरं, मला पाहायला आलता 80,000 बायका पाहिल्या, मग त्यातली एखादी आवडली असेल? मारुती म्हणले, सगळ्या आवडल्या. बोल, सगळ्या सुंदर होत्या का? सगळ्या सुंदर होत्या. बोल, मग तुझ्या मनात काम मनात आला असेल ना एकदा तरी? 80,000 बायका पाहिल्या ना? हा, मग एखाद्या बाईकडं पाहून तुझ्या मनात काम नाही का आला? मारुतीने उत्तर दिलं, आई, कामच रामाचं करत होतो. कामाचं काय काम आहे माझ्याजवळ? आपण मारुती आहो, एवढं नाही जमणार. आणि मग नाथ बाबा गरजले, देव आलाय माझ्या दारात चोपदार म्हणून. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, येडका मदन केवळ पंचानन, केला ब्रह्माचा मातेरा, इंद्र चंद्रासी दरारा, लाविला जेने धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा मेंदा, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण, घेतला प्राण. आणि सांगितलं लोकाला, येडका मदन केवळ पंचानन. आता मी मराठवाड्यात विदर्भात गेलो की तिकडची पोरं म्हणतात, तेवढा चोपदार म्हणून दाखवा. मी एवढा जीव तोडून चोपदार म्हणलो, पोरं मला कीर्तनाला गेल्यावर म्हणतात फक्त चोपदार म्हणा. आणि ह्यो चोपदार टुकुमुकू बघतोय चांगला, अरे चोपदार आणा गुळ चारतो. जाऊ द्या, नाव ठेवतो. बस, माझ्या चोपदाराचे राहणे आकाश स्वर्ग पहाणे, माझ्या चोपदाराचे राहणे आकाश स्वर्ग पहाणे. चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला, चोपदार आला. चोपदार, हा चोपदार का सांगितला? काम आणि क्रोध दोघाला मागं सारलं. कुणी बोला की, आता मी 4 मुद्दे सांगितले होते अभंगातले. अभंगही लक्षात राहायला पाहिजे. ऐका, अज्ञान, अश्रद्धा, अविश्वास आणि शेवट 2 सांगितले आत्ता. कोण? काम आणि क्रोध.
या 4 गोष्टी तुम्ही उभा राहून नाचत होता, टाळ्या वाजवत होता, नामस्मरण करत होता, डोक्यात तरी होत्या का बोला? याला म्हणायचं जया परमार्थाची चाड. कळला का अभंग? याला काय म्हणायचं? जया परमार्थाची चाड. आणि हे सगळं मी आतापर्यंत जे गायलं, जे गाऊन दाखवलं, ते सगळं नाथबाबाचंच आहे. अभंग ज्यांचा, भांडवल सुद्धा त्यांचंच. तेने सांडावे लिगाड. आता लिगाड म्हणजे संसार. काय? संसार. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करताया सेवा. तो संसार काय करतो? 2 शब्दात फसवतो आपल्याला. 2 शब्दात. एक म्हणजे नका जाऊ आणि दुसरं म्हणजे नक्का ना जाऊ. नका जाऊ म्हणलेलं कीर्तनाला येतं आणि नक्का ना जाऊ म्हणलेलं येतच नाही. तेने सांडावे लिगाड. जाऊ दे, हे नाही कळायचं परत. हा, नेक्स्ट. दुसरा अर्थ घ्या. हा संसार करतो काय? जीवाच्या दिन रातून ब्रह्माला फसवतो. लई किचकट आहे, हे ऐकलं तर कळत. माया म्हणजे संसार आणि माया म्हणजेच लिगाड. ही करते काय? महत्वाचं आहे का? जीवाच्या दिन राहून ब्रह्माला होय म्हणते आणि ब्रह्माच्या दिन राहून जीवाला होय म्हणते आणि दोघालाच चुना लावते. ह्याच भाषेत सांगतो म्हणजे कळत. माया परत तिच्या नादालाही लागणार. मायेच्या घोटाळा करते. काय करते ऐका. 3 उदाहरणं देतो. पहिलं ऐका. गावात एक सोन्याचं दुकान होतं. कुणाचं असतं ते? सोनाराच. गावात त्याच एक हॉस्पिटल होतं. कोणाचा दवाखाना असतो? डॉक्टरचा. एका डॉक्टरच्या दवाखान्याच्या बाहेर एक बिचारी आली. गोरी गुमटी होती, नुकतंच लग्न झाल्यासारखी दिसत होती आणि येऊन उभा राहिली. डॉक्टरनं आत बोलवलं. आत या. काय काम? नवरा आजारी. त्याला काय झालं? याड लागले. करतो काय? काय नाही करत. काय नाही म्हणजे सोनार होतं. मग दुकान होतं आमचं. मग मोठा होतं, श्रीमंत आम्ही. पण लॉकडाऊनमध्ये पैसे बुडले. थोडंसं उरलं होतं, ते बी लाखाला 19,000 भेटतात म्हणून त्यानं लावलं. सगळंच बुडलं. मग तेव्हापासून भेटेल त्याला म्हणते, तेवढं आमचं सोन्याचे पैसे द्या ना, तेवढे आमचे सोन्याचे पैसे द्या ना, तेवढे आमचे सोन्याचे पैसे द्या ना. तुमच्या दवाखान्यात इलाज होईल का? ते म्हणले आधी नवऱ्याला आणा, मग इलाज तुमच्यावर कसा? त्याच्यावर करावं लागेल. ती म्हणली जाते. दरवाजात येऊन थांबली. 15 मिनिटं. किती मिनिटं? 15 मिनिटं थांबली. मग डॉक्टर म्हणले जा ना. जाऊ कशी? गाडी नाही. माझी गाडी घेऊन जाण, पटकन या. डॉक्टरनं स्वतःची गाडी, स्वतःचा ड्रायव्हर त्या बाईला दिला. कुणाला आणायला? बोला की. तिच्या नवऱ्याला. तो कोण होता? सोनार. हे लक्षात राहू द्या. आणि मी सांगतो, जीवाच्या दिन राहून ब्रह्माला फसवते आणि ब्रह्माच्या दिन राहून जीवाला फसवते. बसले गाडीत, गेले. सोन्याच्या दुकानाच्या पुढे गाडी थांबवली तिनं. थांबा. जाती. नवऱ्याला घेऊन येते, तुम्ही फिरवा. ड्रायव्हरनं गाडी फिरवली. सोनार काउंटरवर होता. त्यानं पाहिलं. कोण आले? बाई आली. कुठल्या गाडीतनं? डॉक्टरच्या. ती कशावरनं डॉक्टरची गाडी? तिच्यावरती चिन्ह होतं. ज्या अर्थी डॉक्टरच्या गाडीतनं एवढी सुंदर बाई उतरली, त्या अर्थी बाई कोणाची बायको असेल असं कोणाला वाटलं? सोनार. तो उभा राहिला. नमस्कार, या. का आलता? लग्न आहे घरात. म्हणणं काय? सोनं पाहिजे. किती? 10-15 तोळं. घेतलो. भरली बॅग. म्हणले पैसेच नाहीत, घरी राहिले. असं करा, काय तुमचा ड्रायव्हर किंवा तुमचा PA माझ्याबरोबर पाठवा. मायेच्या नादाला कोण लागत नाही. डॉक्टर म्हणला मीच लागतो नादाला, म्हणजे मीच येतो तुमच्याबरोबर. सोनार म्हणे का? माझंही दुकान बंद करायचंय का? दुकान बंद झालं तरच गुरुजीचं मस्तपैकी गोड भजन ऐकायला. त्यानं सेटर वडलं. कुणी? सोनारानं कुलूप लावलं आणि बसला गाडीत. कुणाच्या? डॉक्टरच्या. डॉक्टरची गाडी. त्या गाडीमध्ये डॉक्टरचा ड्रायव्हर, ती बाई आणि मागच्या सीटावर सोनार. गाडी दवाखान्या पुढे आली. ती बाई म्हणली असं करा, सर केबिन मध्ये येत, पेशंट आहे त्यांच्या पुढे, तुम्ही बाहेर बसा, मी आले जाऊन. तो बसला 10-15 मिनिट. बाई आहे ना,
दरवाजा उघडणं. मग त्यानं डॉक्टरचा दरवाजा वाजवला. दार उघड. कोण? तेवढं आमचं सोन्याचे पैसे द्या ना. काय? तेवढं आमचे सोन्याचे पैसे द्या ना. आणि डॉक्टरच्या इजलेल्या टुपा धडाधडा पेटल्या. का? मगाशी एक बाई आली होती. काय म्हणली होती ती? नवऱ्याला वेड लागलं आणि भेटल त्याला ती काय म्हणतंय? तेवढं आमचं सोन्याचे पैसे. आणि ज्या अर्थी हे म्हणतंय त्या अर्थी हाच त्या बाईचा इंजेक्शन आणलं आणि भुलीचं इंजेक्शन देऊन टाकलं चौघांवर. ते पुन्हा 2 तासांनी जागा झालं. डॉक्टर काय? अहो तेवढे आमच्या सोन्याचे पैसे द्या ना. अजून एक इंजेक्शन. डॉक्टर अहो तेवढे अजून एक इंजेक्शन. मग सकाळ झाली आणि त्यानं विचारलं, डॉक्टर तेवढे आमचं सोन्याचे पैसे? येडाय का रे? किती वेळा म्हणलं सुधर सुधर सुधर. बायको आलती काल तुझी, तिनंच तक्रार केली. तो म्हणला माझी? हा अप ते तुमच्याच बायकोनं सोनं आणलं. डॉक्टरनं खरी बायको माडीवनं खाली बोलवली. ही आहे का? ही म्हणजे ही नाही असं, ही आहे का? हे नाही म्हणलं. अरे मग सोनारा, डॉक्टरची बायको म्हणून तिनं तुला फसवलं आणि सोनाराची बायको म्हणून तिनं मला फसवलं आणि दोघाला फसवून 10 तोळं घेऊन निघून गेली. ह्याला म्हणायचं माया. तिने सांडावे. दुसरा अर्थ घ्या. चला अजून एक उदाहरण. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत उदाहरण. नवरा बायको एकमेकावर प्रेम करत होते. सगळेच करतात. कंसात आमच्या सहित. लिगाड काय करता ऐका. लग्न झाल्यावर मुंबईला राहायला गेले. नवरा बायको राहिले. 10 बाय 10च्या रूममध्ये पलंग, तिथंच फ्रीज, तिथंच किचन, सगळं तिथंच. आणि पडल्या पडल्या गप्पा हाणायला लागले. उगा आपलं पोकाळ गप्पा नवीन लग्न झाल्या असतात. ते म्हणला होय ग काय? समजा आपल्याला पोरग झालं तर झोपवायचं कुठं? ते म्हणले इथंच. पलीकडं सर, शो अलीकडं सरला. प्रॅक्टिकली करून पाहायला लागले. दुसरा प्रश्न, समजा पोराच्या पाठीवर पोरगी झाली तर अजून पडायला सरा. तसं ते अजून पडायला सरलं. समजा ह्यांच्या पाठीवर जुळं झालं तर अजून पडायला सरा. तसं ते पलीकडं सरलं. पलंग संपला. पडलं. हात मोडला. काय मोडला? माझ्या एकाच प्रश्नाचं सुरलीकर उत्तर पाहिजे मोठ्या आवाजात. त्याचा हात मोडला. झालेल्या पोरानं मोडला का न झालेल्या पोरानं मोडला? बोला. मग न झालेलं पोरग जर हात मोडतय, ज्याला 3 आहे ती त्यानं इकडे लक्ष द्या. तेने सांडावे. वास पटला. आता शेवट सुधार. तुम्हाला जोर कळत नाही तर आपल्याकडे भांडवल आहे. आता उगा माझं बी बिल संपलं, इथलं संपत आलंय, थोडं राहिलंय. पण ऐका आता रंगलंय म्हणून ना. ते एक इष्टीत बसलं, निघालं. म्हातारं होत आणि त्याच्या शेजारी एक गोरी गुमटी बाई येऊन बसली. तिच्या मांडीव लिकरू बी असा आगाव माझ्या वाणी. ते म्हाताऱ्याची दाढी वड, टोपीच वड, शर्ट वड. म्हातार म्हणलं बाई ही पोरग सांभाळा नीट. मग बाईनं शिऱ्याचा डबा काढला, एक घास घेतला. पप्या खा, म्हाताऱ्याला त्रास देऊ नको. ती पोरग खाय ना. खातोय का देऊ ह्या बाबाला? गुरुजी बोलायची पद्धत आहे. खातो का देऊ ह्या बाबाला? देत नव्हती, फक्त म्हणत होती. म्हाताऱ्यानं तासभर वाट बघितली. निश्चित उभा राहिली. बाई काय असेल ते निर्णय एका दणक्यात द्या. का? अहो माझं गाव मागं निघून गेलं. तास झाला, उतरायचं राहिलं तुमच्या घासाच्या नादात. तेने सांडावे. जाऊ दे, अजून एक सांगतोच म्हणजे कळेल. एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. किती हजाराची? समाधान दादाच्या दुकानात टिंबुर्णीला जाऊन आणि फेकली बायकोच्या तोंडावर. घे भुनभुन. पायातली जुडवी द्या, पैंजण द्या, हातातल्या बांगड्या द्या, चुडा द्या, गळ्यातलं डोरलं द्या, राणी हार द्या, चप्पल हार द्या, कानातली जुबं द्या, कानातली फुलं द्या, कानातली वेल द्या, नाकातला शिंबूट, आपल्या नाकातली नद द्या. घे. फेकली. तिनं लुगडं उचललं आणि रडायला लागली. आणून आणले. त्याच्या पुढनं नाचवीत आणले. होय तुमची आई माझी सासू लय बेकार आहे, डुचकी. हिला आता नाही विचारलं केवढ्याच आहे, नाही बघवायचं म्हातारीला. कमीत कमी खरं तरी सांगू नका, तुम्हाला चोपदराची शपथ आहे. तो म्हणला चोपदराच्या गळ्याची शपथ 300च आहे म्हणून सांगतो. होतं कितीचं आणि सांगायचं ठरलंय किती रुपयाचं?
आणि तेवढ्यात म्हातारी घरात आली. केवढ्याच हाय र आई नाही वेळ दिसली कधी. सांभाळाल म्हणून भावाची आणली पण बोलायला लागली म्हणजे वांगाळ फजिती करते आणि कुशल बघत बसतोय वळू. तो म्हणला आय लय आवाज वाढवू नको ऐकायचं गावाला. नाही लय महाग 300च आहे. तिनं लुगडं घेतलं म्हातारीनं हातावर. इतकं चांगलं मला गंडी होती वय 300ला येतं वैर. मी भाऊसाहेबाला विचार 300च आहे. म्हातारी म्हणली हो खरंच. म्हातारीनं 300 रुपये आणलं त्याच्या हातावर ठेवलं. लुगडं उचललं. ह्या 300चं सुनबाईला दुसरा आण. ही राहू दे मला गेली घेऊ. तेने सांडावे कळलं आता. मग पर्याय काय आहे. दरोणी भजनाची चाड नित्य नेम आदरी. ते भजन तर रोज करावं. ऐका सदा नाम घोष सदा समाधान. कदा नाम घोष कधीतरी समाधान. सदा नाम घोष करू हरिकथा. ते नामस्मरण पुन्हा पुन्हा करावं. का हो महाराज ते आम्ही जर नामस्मरण केलं तर आमचा फायदा. मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे. मोक्ष येईल सुखी